वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तुमची हरकत नसल तर पराग आणि पूर्वाला हरकत काय उलट मीच म्हणणार होतो पोराला आणि परागला जा म्हणून. चंद्रकांत काका आहे ना तुमचे त्यांनी चेन दिली ती सोन्याची ते परत करायसाठी म्हणून आलतो आत्यासोबत. मी म्हणून राहिले दार उघडा संपून टाका सगळं. काय झालं? कशाचा? कुणाचा आवाज येतो? कोण ओरडून राहिलं? ते भाई आत्या आत्या. आता जो आवाज आला त्याबद्दल बोलू राहिले का तुम्ही? हा ते भाडेकरू भाडेकरू आहेत ते. बसा ना तुम्ही बसा. ते मागच्या वेळी आम्ही आलो होतो तेच आहे का? हा तेच आहे याही वेळेस तेच भांडू राहिले. मी काय म्हणते असे भांडणारे भाडेकरू कशाला ठेवले तुम्ही? हा काढून टाकायचं त्यांना. विनाकारण भांडणातून एखाद्याने जीव बिव दिला तर रिकामा कुटानं होऊन बसायचा. काढून टाका त्यांना तुम्ही. नाही आता ठेवणारच नाही, आता काढूनच टाकणार आहे. आता त्यांचं अग्रीमेंट बी संपत आलं, ते संपलं ते झालं, लगेच पाठवून देणार सासरला. सासरला? सासवड सासवडला सासर म्हणलं का मी? सासवड ते काय आजकाल आपण पान सुपारी लय खातात ना, म्हणजे बोलायचं एक असतं बोलतच तोंडातून बाहेर निघतं. जड झाली ना जीभ. काय आप्पा किती खात पान सुपारी, जरा कमी करा ना. शिरा छान झाला बर का? घ्या ना अजून घ्या. हा मग पूर्वाच्या आईच्या हाताला लय चव आहे. भारी झालता ना शिरा? हो पूर्वाला पण शिकवा असा शिरा. हो शिकवते ना. घ्या ना तुम्ही अजून. नाही उद्या परागला दिला ना? हो दिला ना, पाठवलाय खाली. नाहीतर मीच इथं खात बसायची. नाही दिला. छान झाला बर का शिरा. घ्या ना घ्या. घ्या तुम्ही घ्या. समीर तूही घे. नाही नको आप्पा. नाही घे. नाही खरंच नको आप्पा. घे बाबा घे. हा? पुन्हा काही घडलं फिडलं 24 तास खायला मिळल नाही मिळल. घे खाऊन घे. काय नाही ते लय काम असतं ना त्यांना, दुकानात लय वेळ बसावं लागतं, मग खाण्याचं लक्षातच राहत नाही म्हणून. घे. बरोबर आहे. घ्या ना तुम्ही शिरा. मला पण ब्युटी पार्लरचं खूप काम असतं बाई. वेळच मिळत नाही. होत असं. हो मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. एक मिनिट. ते
मला एक मिनिट हं. बोला ना. हा तर मला तुम्हाला सांगायचं होतं, आपण त्या दिवशी हॉटेलमध्ये भेटलो ना, तर तुम्हाला ते माझा टेबला खालून ते हे असा पाय लागला ना, तर ते मुद्दाम नाही मारला बरं का. म्हणजे मला काही इशारा वगैरे द्यायचा नव्हता तुम्हाला. सॉरी. नाही नाही ठीक आहे. नाही नाही, तुमचा गैरसमज होऊ शकतो ना. म्हणजे तुम्हाला वाटू शकतं की मी इशारा केला, पण तसं नाही झालं बरं का. तुम्हाला काय झालं सांगतो. एक गोष्ट खिशात होती, ती गोष्ट काढायला मग मी हळूहळू असा टेबला खालून पाय असा असा गेला आणि ते असा पाय लागला. सॉरी. हरकत नाही ठीक आहे. नाही नाही, तुम्हाला खरंच कळतंय का काय झालं त्या दिवशी? नाही नाही नाही, तुम्हाला नाही कळतंय. मी तुम्हाला सांगतो नेमकं काय झालं त्या दिवशी. मी तुम्हाला म्हणलो की माझ्याकडे एक गोष्ट आहे, तर ती गोष्ट मी काढायला गेलो. गोष्ट होती गिफ्ट. गिफ्ट अशी चुरगाळलेली कशी काढणार, म्हणून मी ती व्यवस्थित अशी काढायला गेलो. ती काढली तर ती गिफ्ट सॉरी सॉरी, मला माहिती आहे गिफ्ट द्यायचं नाहीये, पण सॉरी सॉरी सॉरी. द्या. तुम्हाला हवंय गिफ्ट? नाही नाही हवंय असं नाही, नका देऊ. नाही नाही, घ्या ना. नाही नाही घ्या ना, पेन आहे. थँक्यू. तुम्हाला पेन का दिलं माहितीये का? म्हणजे एकतर तुम्हाला अभ्यासाची आवड आहे, परत तुम्ही PhD करता, म्हणून म्हणलं पेनपेक्षा चांगलं गिफ्ट कोणतं असणार, म्हणून पेन दिलं. थँक्यू. उघडून बघा ना. नाही नाही ठीक आहे. नाही, बघून घ्या ना, आवडतं नाही आवडत. अहो, नाही आवडूनच मला. नाही म्हणजे बघून घ्या ना, चालतं नाही चालत. बघीन मी नंतर. आणि तसं पण गिफ्ट काय दिलंय त्यापेक्षा कुणी दिलंय आणि कशासाठी दिलंय ते जास्त महत्वाचं आहे नाही का. तुम्ही काढाच बरं पेन बाहेर, मला लिहून द्या काय आता बोलत ते. काय भारी बोलता तुम्ही. पाहिलं का आता तुम्ही चेष्टा करू राहिले माझी. नाही चेष्टा नाही, शपथ. अहो तुम्ही खरंच लय भारी बोलता. म्हणजे मला नाही असं बोलता येत ना. आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला सांगतो सुविचार लिहायला सांगतात रोज. म्हणजे रोज एका शिक्षकाकडे काम असतं. मी ते काम कधीच घेत नाही, असं कधी सुचतच नाही ना मला. आमचे एक दुसरे शिक्षक घेते, ते बप्पू काळ्यांचं चोरून चोरून लिहिते. असं भारी सुचत नाही राव कोणाला. खरंच भारी सुचतं तुम्हाला. काय झालं, नाही लिहून देत का? अहो नाही मी नाही. ठेवतो ना लक्षात. लक्षात ठेव तुम्ही. अहो नाही नाही तसं नाही, देईन मी तुम्हाला लिहून. आयला ह्यो आत्महत्या करू राहिला का जोक करू राहिला? आयला पुढे येऊ राहिलाय, माग जाऊ राहिलाय, खाली जाऊ राहिलाय, वर जाऊ राहिलाय. अरे एकदा निश्चित फेस कर बाबा, काय तुझं ते. मला काय वाटतंय त्याच्या काहीतरी इच्छा अपूर्ण राहिल्या असणार. तो असं काय जायचं नाही, तुम्हाला त्याच्या इच्छा पूर्ण करावं लागणार. अरे इथं काय पिंडाला कावळा शिवत नाही का काय? मसनातल्या गोष्टी कशाला करतो तू इथं? मला वाटत आयला हे लक्ष्मीकांतराव अजून कसं काय पोहोचले नाही राव? पोचले असतील की राव. मग थांबत का नाही ते त्यांना? हो काका, जावायची जात आहे, एवढ्या लवकर ऐकत असते का कुठं? पोलिसाला बोलवायचं का? काय हरकत बोला. नाही. बघा लावा फोन. फोन लावतो का जरा? बॅलन्स नाहीये. अरे तुकाराम, कशाला पोलिसाच्या भांगडीत पडतो? ते बोराड्याचा आप्पा माहिती ना तुला कसा आहे. कशाला उगाच झंझट घेतोय? मग काय आपण असंच बघत राहायचं का? नाहीतर आपण घरी जाऊन कमीत कमी विचारू तरी, बाबा काय भानगड आहे. येतो हा पुरा.
झालं ना बोलू बोलले ना हा कसं आहे अगं पेन ग हा छान अभ्यास कर नमस्कार कर. अगं राहू दे ए बाय काही असंच आहे हा. चला हो ते जावई हे जावई आपण ते तर नाही यांना आता वेळच नाही उशीर झाला ना लेक्चर आहे कॉलेजमध्ये आपण ओळख करून देतो जावई तू गरम जावई राहू दे कशाला एवढं तुम्ही जा आता अहो पण ते काय 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 तिकडे वरती कठडा नाही काय नाही अहो नाही वरतून जा म्हणताय कशाला वरतून ना इथून खालून गेलं तरी चालतंय नाही चला लई चावतो तो माणूस चला पटकन गर्दी 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 ते शेजारी डेथ झाली जरा मुन्या चल पटकन हा चला तेच म्हणतोय चला या लवकर चला हा या सर खाली बघा सरका गाडी कोणाची आहे एक मिनिट थांबा सरका जाऊ द्या हा या इथून असं खालून गेलं तरी चल हा जा अरे बसा काय काल वाला रे अरे आपण काय बोलायला तर ऐकू तर गेलं पाहिजे का नाही शांत बसा आप्पा हा त्यांनी जीव देऊ नये म्हणून आम्ही गलका करून राहिलो शांत राहिलो तर श्रद्धांजली वाटेल ना हा ना उगाच थोडी कालवा करू राहिलो आम्ही. अगं पण आता आप्पा म्हणू राहिले ना शांत बसा सगळे म्हणून. आता सगळेच एकदम बोलू लागले तर मग त्यांना कळणार नाही ना. अगं पपे काय नाही करू राहत तो माणूस उगा नाटक करू राहिलाय काय होत नाही त्याला कुठं आत्महत्या करीत नाही. तुम्ही माझं ऐकू कम नाही राहिले बरं मी चालले खाली. गबस माय असं करू नको माय हा? तुला बिनकुकवाचं फिरायचंय का हा? मी सांगतो ते ऐक ना जरा शांत बस जरा सगळे गप बसा आणि तुम्ही दोघं तर आधी गप बसा. तुम्ही जर मध्ये मध्ये कालवा कालव केलीत हाड याचायला पाठवीन मासणार तुला. पण त्यांना थांबवावं लागलच ना. हो आता आलोय ना मी माझा आवाज तर केला पाहिजे का ना त्यांच्या बसतो उग आपले कालवा कालव लावली बघापासून. आप्पा आता तुम्हीच सांगा ना दीपक मामाला ते फक्त तुमचं ऐकतील तुमच्याशिवाय ते कुणाचंच ऐकणार नाही. दीपकराव जावय बापू आज करू नका असं नाराज होऊ नका. चुकला असेल आता माफी मागू का हा जरा कामाच्या गडबडीत नाही लक्ष देता आलं होय नाही असं करू नका. लहान लेकरावाने वागू नका माफ करा मोठ्या मनाने माफ करा हा आणि या खाली. आईला मुन्या अरे भारी खेळ झाला रे. बरं झालं तू माझ्याकडे हट्ट केला पतंग काढण्यासाठी. पप्पा तुम्हाला माझ्यासाठी करावंच लागेल ना. मुन्या आपल्याच्यानं जमणार नाही भाऊ. अरे तुला पाहिजे ना तर दुसरं काहीतरी हा दुसरा पतंग आणून देऊ का तुला. नाही मला हीच पतंग पाहिजे. कुणी पाहिलं तर सगळं घोळ होईल ना. पप्पा मी कडी लावून घेतो बरं. पप्पा आता लय वर्ष ओढून राहील बरं आता दरवाजा उघडतो. हे अरे थांब इकडे. मुन्या तुला वाटतं ना तुझी आई घरी यावी म्हणून. हो मग मी सांगतो ना तसंच करायचं. हो मी आहे ना उडी मारायचं नाटक करतो आणि तू मोठमोठ्याने ओरडायचं नको पप्पा नको पप्पा नको नको. पण असं कहून अरे म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे ना की मी खरंच आत्महत्या करतो म्हणून. हा आलं लक्षात तुझ्या. दीपकराव मारली काय उडी
ओ दीपकराव, नाही आता मी नाही जगू शकणार. मी आता उडी मारणार. नाही पप्पा नाही. तुम्ही गेला तर माझा आणि मम्मीचं कसं होईल पप्पा? नाही पप्पा नाही. मुन्या तुला सांगते दार उघडा. मुन्या नको उघडू दार, नाहीतर मी उडी मारा ना. मुन्या तुला सांगते दार उघड. मुन्या अगं मम्मी कसं उघडू दार? नाही पप्पा उडी मारतील ना. दीपकराव, ओ जावई बापू, असं नका करू, असं नका करू. अहो तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर आम्ही लोकांना कसं तोंड दाखव, लोकांना काय सांगाव? सांगा त्यांना पतंग काढायला गेले आणि पाय घसरून पडले म्हणून. हे सांगू शकतो आपण. हा, असं कसं सांगू शकतो ना आपण? तू गपे. अहो जावई बापू, असं कसं सांगता येईल? नाही म्हणलं ना चुकलं म्हणून. नाही खरं म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी बोलायचं. त्या दिवशी तुम्ही आला होतात पण कामाच्या गडबडीत मला नाही लक्ष देता आलं. हा, पण तुम्हाला कसं बोलायचं तर तुम्हाला खाली ते यावं लागेल, दार उघडावं लागेल का नाही? असं करू नका. या ना खाली या ना. हो दीपकराव, ठीक आहे उघडतो मी दार, पण माझी एक अट आहे मामा. बोला ना. मी फक्त तुमच्याशीच बोलणार, बाकी कुणीच मध्ये बोललेलं मला चालणार नाही. मला मी काहीच नाही बोलायचं त्याच्यासोबत. गप का तू तर मध्ये बोलायचंच नाही काही. हे बघा ऐका रे समजे, नीट ऐका. हे बघा ते आत्महत्या करू राहिले, हा, त्याच्यामुळे त्यांच्याशी फक्त मी बोलन. मध्ये जर कोणी बोललं तर उतरून फेकून दे. दीपकराव सांगितलं, मी फक्त एकटाच तुमच्याशी बोल ना. उघडा ना दार, उघडा ना आता. मुन्या उघड दार. मुन्या ते हे काढू. दाजी, मामा काय कालवा लावला रे? मी बोलायला ठरलं ना. गप्पा बघ सगळे. जावय बापू, हो दीपकराव, या ना खाली, या ना खाली. चुकलं असं बाबा. हे बघा हात जोडतो, मग तोंडात मारून येऊ का? हे बघा आपण तुम्ही काय तोंडात मारून घेऊन राहिले? मग तुला झाली एक नवाज. बघितलं दीपकराव, मीच फक्त तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. हिला तर समजून घ्या मा. अगं तुझं मंगळसूत्र काठावर बसले रे. काय 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 बोलू काय राहिले तुम्ही? नाही काही नाही, तुम्ही काठावर बसलेत म्हणलं. जरा कुठं वर खाली झालं तर सगळा कार्यक्रमच आटपायचा. पाया पडतो दीपकराव. हे बघा या 2-4 दिवसात पप्पीच्या लग्नाची बैठक होऊन जाऊ द्या. मग मी जाते ना तुमच्या प्रकरणात लक्ष घालतो आणि तुमचं आणि पुष्पीचं सगळं सेटल करून टाकतो. पटलं? होय. या बरं आता खाली मग. आणि हे बघत काय बसले रे? तर घ्या त्याला खाली. हा ये आपण खालचं ठरलो. चला काय दही हंडीचा कार्यक्रम आहे का? घ्या मग. इकडं या खाली. हा ये या. पण हे गेल ते कशावर? कोणाला माहिती कसे गेले? मामा या खाली. तुम्ही अरे डबा मी चौकात मी करतो. आले. काय काम आहे? जावई कुठे गेले? काय झालं त्यांचं? कयाचं आता तुमचे जावई नाही का ते वरून जीव देऊ राहिलेत गच्चीवरून? काय बोलायला लागले का? हा, बाहेरून कोणाचा ऐकताना काही बोलता? ओ कुठं निघून राहिले? वर तोंड करून आले काय? वर तोंड करून बोलू काय राहिले? आमचा जावई आत्महत्या करतो म्हणे. अहो ते तुमच्याच घरचे लोक रस्त्यावर येऊन म्हणाले की आमचे जावई आत्महत्या करायला लागलेत म्हणून. काही पण म्हणून राहिले का? काही पण म्हणून राहिले? कोण म्हणलं? कोण तुम्हाला? ते तुमचे लक्ष्मीकांतराव.
लक्ष्मीकांत राव बर. अहो तसं नाही ते जरा वेगळे येते. कसं आहे आमच्या जावई बापू गच्चीवर सूर्य नमस्कार घालीत होते. छतावर हो मग जावई आमचे आहेत ना, गच्चीवर घालतील नाही तर अजून कुठे घालतील सूर्य नमस्कार. तुमचं काय आहे का ऑब्जेक्शन आहे काय? आलं का ध्यानात? आता निघा आणि अफवा पसरू नका. त्यांना सांगा लक्ष्मी, मी मागच्या जन्मी असं काय पाप केलं तर या जन्मी तुझ्यासारखं पोरग माझ्या घरात जन्माला आलं. आता एक गोष्ट ध्यानात ठेव, पप्पीच्या लग्नाची बैठक येत्या 2 दिवसात झाली नाही तर तू आहे, मी आहे आणि माझा जोडा तुला कपडे काढून उघड करून चौका पस्तोर बुटाडाना मारीत नाही नेलं तर हनुमंतराव नाव सांगणार नाही. पप्पीच्या लग्नाची बैठक 2 दिवसात.